नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डिकोडरवरती। मित्रांनो, आलेले आहेत आजच्या दिवसाच्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आणि त्या ठिकाणी लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत, खूप सारा उलटफेर झालेला आहे। मित्रांनो, तीच वोटिंग ट्रेंड आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा। तर मित्रांनो, येऊया डायरेक्टली वोटिंग ट्रेंडकडे। तर त्या ठिकाणी 6 लोक नॉमिनेट झाले होते, तुम्हाला माहितीच आहे। त्या ठिकाणी वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पवार, योगिता चव्हाण आणि पुरुषोत्तम दादा पाटील हे 6 लोक त्या ठिकाणी नॉमिनेट होते। तर आता कालच्या वोटिंग ट्रेंड्स वेगळ्या होते आणि आजच्या ज्या वोटिंग ट्रेंड्स आहेत ते कालच्या एपिसोड नंतर बदल झालेले आहेत। मित्रांनो, सुरुवात करूया नंबर 6 पासून, म्हणजेच सगळ्यात शेवटीपासून। तर मित्रांनो, नंबर 6 वरती आहेत पुरुषोत्तम दादा पाटील, ज्यांना सगळ्यात कमी वोट्स मिळत आहेत, कारण त्याचं एकच आहे, त्यांचा फॅन बेस बाहेर नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना सगळ्यात कमी वोट्स मिळत आहेत। त्याच्यानंतर नंबर 5 वरती आहेत योगिता चव्हाण। हो मित्रांनो, योगिता चव्हाण त्या ठिकाणी कालच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये थोड्या वरती होत्या, परंतु आता त्या अजून खाली आलेल्या आहेत। त्यांचे फॅन्स त्यांना एवढा जास्त सपोर्ट करत नाही आहेत। त्याच्यानंतर नंबर 4 वरती आहे अंकिता प्रभू वालावलकर। मित्रांनो, अंकिता प्रभू वालावलकरचा बाहेरचा फॅन बेस जर आपण पाहिलात तर एकदम तगडा फॅन बेस आहे आणि ह्यांना त्या ठिकाणी चांगले वोट्स मिळत आहेत। त्याच्यानंतर नंबर 3 वरती आहेत वर्षा उसगावकर। मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात मोठं नाव आहे वर्षा उसगावकर आणि त्याच्यामुळे त्यांना या लेवलचे वोट्स मिळत आहेत। त्याचप्रमाणे यांचं नाव अजून वरती देखील येऊ शकतं। त्याच्यानंतर टॉप 2चं सांगायचं झालं तर नंबर 2 वरती आहे, तुम्हाला शॉक लागू शकतो, परंतु नंबर 2 वरती आहे सूरज चव्हाण, गोलीगत धोका, SQRQZQ। हो मित्रांनो, सूरज चव्हाण त्या ठिकाणी नंबर 2 वरती आहे आणि सूरज चव्हाणच्या फॅन्सने आता सूरजला वोट करायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यानंतर नंबर 1 वरती आहेत धनंजय पवार, म्हणजेच DP दादा। यांना त्या ठिकाणी सगळ्यांपेक्षा जास्त वोट्स मिळत आहेत आणि त्याचं कारण एकच आहे, कारण त्यांना टक्कर देणारं या ठिकाणी अजून कोणीच नाहीये आणि त्यांचे वोट्स देखील खूप जास्त आहेत। तर मित्रांनो, हेच आहेत लेटेस्ट वोटिंग ट्रेंड। तुम्ही कोणाला वोट केले कमेंटमध्ये सांगा आणि या आठवड्यात कोण होणार बेघर हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला। मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद।